गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात दारू तस्करीचा एक मोठा प्रकरण समोर आले आहे। 17 सप्टेंबर रोजी शासकीय रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक करत असलेल्या डॉक्टराला पोलिसांनी रंगेहात पकडले। ब्रह्मानंद रेणू पुंगाटी, जो पिपली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता, त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या 10 बॉक्स व विदेशी दारूच्या 96 बाटल्या सापडल्या। या घटनेमुळे गडचिरोली आरोग्य विभागात खळबळ माजली आहे। घटनास्थळी शशिकांत मिर्झा मडावी, सौरभ गजानन लेखामी आणि भिवाजी रेणू पदा यांनाही अटक करण्यात आली, तर दिलीप लालू रेखामी हा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। हालेवारा ठाण्यात गुन्हा दाखल करून 88,600 रुपयांची दारू व रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे।